आता बातमी युद्धासंदर्भातली आहे। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुझ सामुद्रधुनीबाबत भारतात व्यक्त होणाऱ्या चिंतेवर इराणने मोठा दिलासा दिला। भारतातील इराणी दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या परिस्थितीबाबत भारताने चिंता व्यक्त करण्याचं कोणतेही कारण नाही असा उल्लेख केलाय। इराणने हे स्पष्ट केलंय की भारतीय मित्र सुरक्षित आहेत, परिस्थितीवर आमचं पूर्ण नियंत्रण आहे आणि घाबरण्यासारखं काहीही नाहीये। इराणकडून आलेल्या निवेदनामुळे भारतातील ऊर्जा सुरक्षेबाबत आणि जहाज वाहतुकीबाबत निर्माण झालेल्या चिंतेत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होते। तर सध्याच्या युद्ध परिस्थितीत वाढत्या तणावात एक प्रकारे तेल ओतण्याचं काम अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प करतायत। आमच्याकडून तेल घ्या नाहीतर हॉर्मुझला जा असा इशारा ट्रम्प यांनी हॉर्मुझवरून चिंता व्यक्त करणाऱ्या देशांना दिलाय। हॉर्मुझ खुलं झालं तर तेलाच्या किमती खाली येतील असंही वक्तव्य ट्रम्प यांनी केलं। तर युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित केलंय। गेल्या 4 आठवड्यात इराण विरोधात अमेरिकन सेनेने रणांगणावर वेगवान, निर्णायक आणि मोठा विजय मिळवलाय असा दावा त्यांनी केला। या युद्धामध्ये इराणची नौदल शक्ती जवळपास संपुष्टात आली आहे आणि वायुसेनाही मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत। मिसाईल आणि ड्रोन प्रक्षेपणाची इराणची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। त्यांच्या शस्त्र निर्मिती कारखान्यांवर आणि रॉकेट लॉन्चर्सवर देखील मोठे हल्ले करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलंय। तर ट्रम्प नेमकं काय म्हणाले आहेत आपण बघूया। इराणचे सर्व प्रमुख नेते हे मारले गेले। इराणमध्ये सत्तांतर झालेलं आहे। इराणनं आपल्याच 45,000 लोकांना ठार मारलंय। इराणला अणुशक्ती बनू दिलं जाणार नाही। जर करार झाला नाही तर इराणला नष्ट करू। अमेरिकेला हॉर्मुझची गरज नाही। ज्यांना गरज आहे त्यांनी हॉर्मुझचं रक्षण करावं। तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला टाळण्यासाठी आता आखाती देशांकडून 1200 किलोमीटरच्या पाईपलाईनचा विचार सुरू आहे। ही पाईपलाईन सौदी अरेबियाला पूर्व पश्चिमशी जोडणारी असेल। या पाईपलाईनद्वारे आखातातलं कच्चं तेल थेट लाल समुद्रात नेण्याचा मानस आहे। या युद्धाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये अमेरिकेचं अत्याधुनिक F-15 ईगल लढाऊ विमान इराणच्या ड्रोनला लक्ष्य करण्यात आल्याचं अपयशी ठरल्याचा दावा आहे। या व्हिडिओत अमेरिकेचं F-15 जेट इराणच्या शाहेद ड्रोनचा पाठलाग करताना दिसतंय। ड्रोनला पाडण्यासाठी जेटकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र ड्रोन अचानक आपला मार्ग बदलतो आणि लढाऊ विमानाच्या समोरनं बाजूला हटतो। त्यामुळे जेटमधून सोडलेले दारुगोळे लक्ष्यावर मारा करण्यात अपयशी ठरल्याचं दिसतंय। या व्हिडिओमुळे इराणच्या ड्रोनसमोर अमेरिकेच्या शक्तिशाली विमानाची मर्यादा उघड झाली आहे अशी चर्चा रंगते आहे। तर इराण आणि अमेरिका इस्रायलचे एकमेकांवर तुफान हल्ले सुरूच आहेत। इस्फहान शहरातील शस्त्रास्त्रांच्या डेपोवर अमेरिकेचा हल्ला पाहायला मिळाला। अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्याने इस्फहानमध्ये हाहाकार माजलाय। हल्ल्यानंतर अनेक स्फोट झाल्याची माहिती देखील समोर येते। आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर।